बच्चू कडू, तुम्हाला असं का वाटतं का शिंदे कमी पडतायत या सगळ्यामध्ये किंवा भाजप वरचढ ठरते? भाजपवर तुमची नेमकी टीका का? नाही नाही, माझं असं मत आहे की मी शिंदे साहेबाला भेटून आल्यानंतर शिंदे साहेब म्हणे आम्ही बोलतोय आणि बोलायच्या अगोदरच तिकीट जाहीर झाली, तेव्हा मला असं वाटलं. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला याच्याविषयी? मी अर्ज भरायच्या अगोदर संवाद साधला होता, आता माझा संवाद नाहीये. बरं बच्चू कडू, अमरावतीच्या या लढतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध दिनेश बुक अशीच लढत दिसते. रवी राणा तुमच्यावर टीका करतायत, तुम्ही रवी राणांवर आणि नवनीत राणांवर टीका करतायत. काँग्रेसचे दुसरेचे उमेदवार आहेत बळवंत वानखडे, हे मात्र कुठेतरी बाजूला पडलेत. त्यामुळे असं मीडियामध्ये अशी चर्चा आहे की बच्चू कडूंनी मुद्दाम म्हणून आपला उमेदवार त्या ठिकाणी दिलाय, त्यामुळे खरं तर मदत ही राणांना होणार आहे. आणि कोणाला मदत होते, मदत व्हायचा प्रश्नच नाही. आम्हीच निवडून येणार आहे. सगळे उमेदवार जे रिंगणात आहेत सगळ्यांचं डिपॉझिट आम्ही गोल करणार आहोत आणि आम्ही निवडून येणार आहोत, चांगल्या मतानं निवडून येणार आहोत. दिनेश भाऊ एक सच्चा कार्यकर्ता आहे, रक्तदाता आहे, आंदोलक आहे, समाजसेवक आहे, रुग्णसेवक आहे आणि एका कार्यकर्त्याला सगळ्या पक्षातले कार्यकर्ता म्हणून लोकसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. धर्मजातीचे बंधन या लोकसभेत तुटलेले असेल, एकच स्वप्न असेल, एक कार्यकर्ता जो शेवटच्या घटकासाठी काम करतं त्याला आम्ही लोकसभेत पाठवू. पण बच्चू कडू, जो मोदींचा आणि देवेंद्र फडणवीसांचा नारा आहे की महाराष्ट्रामध्ये 45+, तर त्यामध्ये तुम्ही खोडा घालताय? मला असं वाटतं कोण खोडा घालतोय तो त्याचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न आहे का ह्या निवडणुका मुद्द्यावर झाल्या पाहिजे, एका व्यक्तीवर नाही झाल्या पाहिजे. ह्या मुद्द्यावर निवडणुका, आमच्या बापाचे प्रश्न घेऊन आम्ही लोकसभेत जाणार आहोत आणि त्याच्यानं दुनिया लोकांचं काय म्हणणं आहे आम्हाला त्यांच्याशी काही लेनदेन नाही आहे. आमचा प्रश्न महत्वाचा आहे, आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहे, मजुराचे प्रश्न महत्वाचे आहे, घरकुलाचे सामान्य शेतकरी गरीब यांचे प्रश्न महत्वाचे आहे. आज आपण पाहतोय का हॉस्पिटल सगळ्या जिल्ह्यातले सरकारी हॉस्पिटल तुम्ही जर पाहिलं तर तिथं उपचार घ्याव का नाही घ्याव अशा वाईट अवस्थेमध्ये आहे. सरकारी शाळेचा वाताहत झालेला आहे, समानता राहिली नाही. श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं, गरिबाचं शिक्षण वेगळं झालं. गरिबावर उपचार वेगळे होतात आणि श्रीमंतावर वेगळे होतात. या विषमतेच्या विरोधात आम्ही लढतो आहे, त्याच्यासाठी लोकांना मत मारतोय. कोणाचा काय नारा असन ते असू दे, आमचा नारा हा आहे. पण बच्चू कडू, तुमच्या टीकेमध्ये किंवा तुमच्या बोलण्यातून मुद्दे कुठे येत आहेत? तुम्ही तर रवी राणांवर आणि नवनीत राणांवर वैयक्तिक टीका करताय. हो, मी मुद्देच मांडतोय. तुम्हीच नेता नवनीत राणावर, रवी राणावर तुम्हीच नेताय. बच्चू कडू, तुम्हीच म्हणाला मी मुद्द्यावरच बोलतोय. अजूनही आम्ही पहिल्यांदा मी इंटरव्ह्यू दिला तेव्हाही मुद्द्यावरच बोललोय. 50% नफा धरून भाव भेटला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस मान्य केला पाहिजे, MREGS मधून मजुरीचा खर्च पेरणी ते कापणीपर्यंत सगळा मजुरीचा खर्च MREGS मधून केला पाहिजे, प्रकल्पग्रस्तांचं महामंडळ तयार केलं पाहिजे, शेतमजुरांचं महामंडळ तयार केलं पाहिजे, घरकुल हे जसं शहराला देतात त्याचप्रमाणे ग्रामीण भागाला दिला पाहिजे, शिक्षण समानतेमध्ये आणलं पाहिजे, समानतेत उपचार झाला पाहिजे, पेपरफुटीचा कायदा तातडीनं करून जे पेपरफुटीमध्ये असेल त्यांना जन्मठेपची शिक्षा झाली पाहिजे, बेरोजगारांना रोजगार धोरण आपण निर्माण केलं पाहिजे. या सगळ्या बाबतीत बोलत आलोय. मीडियावाले किती दाखवते मला माहित नाही. जी, धन्यवाद बच्चू कडू, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडूंनी दंड थोपटलेत. दिनेश बुक तिथे प्रहारचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये आहे.